दोन कारचा अपघात, एक कार थेट रस्त्याच्या कडेला घरावर आदळली, मोठे नुकसान. कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावर सोसायटी पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दोन कारच्या धडकेत एक कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना मदत केली. अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. याबाबत अधिक माहिती अशी की दोन्ही कार येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने येत असताना सोसायटी पेट्रोल पंपासमोर ह्युंदाई वर्णा क्रमांक MH14 EH 9210 या कारची गतिरोधकावर गती कमी झाली. मात्र मागून भरधाव वेगाने आलेल्या गुजरात पासिंगची ब्रेजा क्रमांक GJ26 N8845 या कारने जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पुढील वर्णा कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला धडकून नंतर मागील बाजूस असलेल्या संदीप रावसाहेब पाईक यांच्या घराला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचे नुकसान झालेच, तसेच घराच्या भिंतीला तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी